नमस्कार मित्रांनो, मी रमेश परवळीकर यूट्यूब चॅनलतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. मुंबईहून निघाल्यानंतर आम्ही थेट पोलादपूरला पोचलो. पोलादपूरला आम्ही डायरेक्ट कशेळी घाट दाखवला आहे. मुंबई गोवा आम्ही स्किप केलेला आहे की प्रत्येक वेळा मी तेच ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला नाही. डायरेक्ट आम्ही कशेळी बोगदा व डायरेक्ट आम्ही मालवणला पोचलो. हां वरती येतो मी.
कोणतं तिकडचं असं ते तू वाहत आहे ना पाणी ते येत आहे ना म्हणजे पाणी हे राईटवालं बाबू वाहत मग अच्छा वाहतं पाणी ना हा झरा आहे बघ झरा हां जवळ एक बघ खाली जा खाली हे म्हणा ते वरचं हे व्हिडिओ काढला चालेल ना आपलं ते ग्लास भरून आणा आपण थोडासा घेऊया हातावरती बघूया तरी किती गार आहे ते पाणी पाणी खोल असेल ना नाही एवढंच आहे ना चांगलं मिनरल वॉटर आता दाखव पिऊन पी मला पण दे नंतर त्याला उलट चव मस्त लागणार आहे हा ते बघ पाणी स्वच्छ आहे स्वच्छ आहे क्लीन आहे त्याच्यातून येत आहे ना ते कप ते काय कातळ आहे सिऱ्यामधलं पाणी आहे सिऱ्यानं वेगळं ना हा हा हे बया बाबू हे मैथिली पिते पाणी पिलं हळू पिंपळाचं हा 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 सुपारी अरे बंद केलं आज जाण्याचं आता आम्ही चिवला ब्रिजला आलो आहे हे मालवणमध्ये आहे चिवला ब्रिज फार सुंदर आहे स्वच्छ आणि समुद्रकिनारा स्वच्छ आहे अशा ठिकाणी आम्ही फिरायला आलेलो आहोत चिवला बीच कधी हा जीन्सला ना पूर्ण चिटकून जाणार बाबू ही गाडी जायला काका मागे गाडी जाऊ दे तो वरती आहे ना किल्ला तिकडे तिथे ना ते रॉक गार्डनच्या बाजूला आहे ना किल्ला नाही हा तो माहिती आहे सिंदूर किल्ला ना तिकडचा पप्पा आम्ही तिथे केलेलं आहे स्कुबा डायव्हिंगचं आहे ना त्या बाजूला तिकडे आत्या चल मग पाय भिजूया चल हा चप्पल काढतो ना इथे या आत्या नाही एवढं हे फक्त पायला टच होईपर्यंत हा तिथे ते पाणी खेचतं ना रेती म्हणून ते असं वाटतं आपल्याला काय वाटायला हा म्हणे का आपल्याला घेऊन जातं का ते बघ तिथे ते हा ते नंतर आपटतं पाण्यामध्ये किंवा घोडा गाडी हा फास्ट आला जरा आता पाण्यामध्ये चिवला ब्रिज फिरून झाल्यानंतर आम्ही रॉक गार्डनला आलो रॉक गार्डन एक बघण्यासारखं एक ठिकाण आहे गार्डन चांगलं मेंटेन केलं आहे पुरं दगडांचं आहे खडक वरती बसलेलं आहे खडकाच्या ह्याच्यातून आम्ही आतमध्ये समुद्रावरती गेलो नंतर मग संध्याकाळ झाल्यानंतर आम्ही रॉक गार्डनमध्ये आलो तो आम्ही पुढील भागात पुढील भागात दाखवण्यापेक्षा आम्ही थोड्या वेळाने संध्याकाळ होईल कारण तो रात्रीचा नजारा बघण्यासारखा असतो म्हणून आम्ही थोडा वेळ रॉक गार्डनला फिरलो रॉक गार्डन म्हणजे रॉक खडक या समुद्रकिनारी फिरलो आणि ते तिकडचा आनंद घेतला व बघितले रॉक मोठमोठे खडक तिथे समुद्रामध्ये आतमध्ये आहेत आणि अशा प्रकारचा तो समुद्रकिनारा आहे आणि ते मी पडलेली ते कपडे खराब झालेले माझे
आता हो प्लेस पूर्ण आणि इथे वरपर्यंत पाणीच असेल ना. हा मग बंद करतात ना हे. अच्छा हां हां हे जे दगड हे शिजलेले आहेत ना, हां त्याच्यामुळे हां बरोबर. हे सगळं तुटते. हे पावसातून जास्त होतात हो, ना? त्याचे लाटा डोकात येतात ना ते. इथे पिणाऱ्यांची मजा मग रात्री ना. नाही, ते त्याची इंटरेस्ट असेल ना. नाही देत ना. नाही. बरं आहे. त्यातला काटा जास्त येतो. हां सौंदर्य आहे ना इथे. आणि ते कोण एकदमच लोकल एकदम ह्याच्यामध्ये पण शिंपले आहेत. हां शिंपल्या जमा करून ठेवले कोणतरी. कोणीतरी जमा केलं. हां काय नाव आहे असं का? कोणीतरी टाकले तो पाहिजे. एवढं शी होतं. वास काय घेते पाठी तेच वास काय घेते. ते पाणीला वास येणार तुम्ही मिठाच आहे ना. पप्पा कुठे गेले पुढे. ये तू हळू तूच घे. माझ्या मी थोडी उचललो. हात पकड मागे बघ मग. अरे ते पाण्याचं पण येते. अरे अजूनही ना तर पाणी तसंच आहे. हळू हळू इकडचं इकडचं. होय हे बघ ना इथे पाणी हे बघ. अरे इथे आहे ना. हे बघ इथे आत्या पाय धुवायचे. हे बघ इथे पाणी येते. हा ये इथे पाणी चांगलं. ये इथे धुवून घे पाय. चप्पल ओली करतो. हा करतो चप्पल सुटली पाहिजे. है ना. हे बरं आलं पाणी. बाबू बाबू हे बघ इथे. काय हां सांभाळून. अशा प्रकारे रॉक बीच फिरल्यानंतर संध्याकाळ झाल्यानंतर आम्ही रॉक गार्डनमध्ये आलो. तर रॉक गार्डनमध्ये बघण्यासारखं म्हणजे संध्याकाळ झाल्यानंतर रात्र होते. जसे अंधार पडतो त्यावेळी खरं मजा असते. ते बघण्यासाठी आम्ही रॉक गार्डनमध्ये आलो. चला तर पुढे आपण रॉक गार्डन बघूया. अजून अंधार होऊ दे. मग पुढे काय काय दिसेल काय म्हटलं माझ्या मोबाईलमध्ये काढले नंतर घ्या. हां तुम आगे जाओ. उलटा काढू. ना बाबू हाय. त्यामुळे हे गाणं होतं ना म्हणून माझ्या लक्षात राहिलं. हे गाणं आमच्या सुरेश बोलले गाणं. त्याच्यामुळे ना मी पण ते लक्षात येईल ते लक्षात येईल. रूपकलांच्या लाईट लावले. आपल्याला थांबता येईल तेवढपर्यंत लाईट चालू होईपर्यंत.
तिथे दगडांवर बसूया बाबू. बदाम बदाम गेला काय गेला सुनील गेला गेला. टाइमपास केला तुम्ही आपण टाइमपास झाला आपण पार्किंग करता करता त्याच वेळेला तो झालेला, तो पण park एंड होता ते. हा चलो आरामात, हा आरामात. का खाली बघा. हा पक्का.
इथे काय आहे? डान्स करता रेन डान्स करते फक्त डान्स नाही रे आपण मस्त रस्ता वाढवला पूर्वी मस्त केला तर जमीनवाल्यांनी जमीन असं आहे सगळं पुणे सातारा करायला आहे ना पूर्ण महाराज असं मस्त वाटतं. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हां, हे कुठच्या गावचं बुद्धविहार आहे? आजगणी येत आहे. बरं, बुद्धविहारचं उद्घाटन कधी आहे? 12 मे 12 मे म्हणजे बुद्ध जयंती दिवशी. हा बुद्ध पौर्णिमा. हां, होय होय. आता काय स्लायडिंग विंडो बघायचं ना फक्त.